एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी 3 महिने कारावास व 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। आसिफ मलंग मुजावर राहणार शास्त्रीनगर सोलापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे। याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील पीडितेचा आसिफ मुजावर याने एकतर्फी प्रेमातून वारंवार पाठलाग करून तिचा हात धरून ओढून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला होता। त्यामुळे याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात पॉक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात आसिफ मुजावर यास अटक करून पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले होते। त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांच्या समोर झाली। सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद, पीडितेची साक्ष व पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश मोहिते यांनी आरोपी मुजावर यास विविध कलमांखाली 3 महिने कारावास व 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणी सरकारच्या वतीने ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट कविता बागल यांनी तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट कदीर औटी यांनी काम पाहिले। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई कोळी यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।